खूप हे होतं. कारण की वडिलांची परिस्थिती आम्हाला बघितल्या तुम्ही खूप काही किस्से घडले तर मी सांगतोच आता बरोबर एक-एक. तर गेलो तिथे त्यांना सांगितलं की तुम्ही असं-असं त्यांना निवद बनवा. एक म्हणजे आपण बनवतो ना पुरी वगैरे निवद हां. ते तिथे जाऊन त्यांच्या हाताने ठेवायला लावा. वडील हे भूत-प्रेतचं मानायचेच नाही पहिला मुद्दा तर. अजिबात घाबरत नव्हते. रात्री 2-2, 4-4 वाजता तुम्ही स्मशानभूमीत जाऊन यायचे. तेवढे होते ते. पण त्यांच्यासोबत ही गोष्ट घडली का हे पुढे सांगेल की का म्हणजे असं हे परिवर्तन कसं झालं बा एवढं? तर ते कारण असं होतं की झालं तर मग आम्ही गेलो त्या बाबांकडून घेतलं. पण वडील यायलाच तयार नाही. परत माझी सुट्टी संपली. मी परत पुण्याला आलो. पुण्याला आलो मग ते वडिलांचं अजून जास्त वाढलं. खूप जास्त वाढलं. म्हणजे ते कुठे-कुठे, कधी-कधी मला मारायला लागले, कधी आईसोबत असं करायला लागले. ते अशक्य म्हणजे मी आता सांगूच शकत नाही, एवढ्या पलीकडच्या गोष्टी होत्या त्या. असं घडायला लागलं, त्यांच्यासोबत खूप काय घडायला लागलं. परत त्यांचं मग मध्येच काय झालं, त्यांना पॅरालिसिस झाला. तोही पॅरालिसिस असा झाला, ब्रेनचा पॅरालिसिस झाला.